काय सांगाल? तुमचे नगरसेवक आलेले आहेत, परंतु इथे एक चर्चा सुरू आहे की लोटस ऑपरेशन होणार आहे. मला माहित नाही. लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी. आता हे माहिती धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो यावेळी. काय सांगाल आता? या ठिकाणचं आरोग्य सेवा असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, अनधिकृत इमारती राहणार आहे. कारण तुमच्याकडे एक वेगळ्या नजरेने लोकांनी पाहिलं यावेळी. कारण ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी तुमच्या इमारती पाडणार नाही सांगून नंतर त्या पाडल्या गेल्या. त्याच्यामुळे तुमची जनतेने निवड केली आहे का? काय सांगा? नाही, ते खोटं बोलतात हे तर लोकांना कळलंच आहे. लोकांनी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात. 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं? 42 कोटी 60 लाखाचं. आम्ही जी पास करून ठेवल्यात जून 8ला 24 मध्ये, त्या कामाची सगळी टेंडर नाही काढता आली. MMRD हॉस्पिटल पास करून घेतलं, 25 कोटीचा चेक आला, त्याचं साधं टेंडर नाही काढता आलं. महानगरपालिकेत पैसे जमा आहेत 10 जुलै 24ला, 1.5 वर्षापूर्वी. तर टेंडर नाही, लोकांना हे बघितलं. आणि हे खोटं बोलतात, सत्ता आणा भाका घेतलेला तिकडे तुमची बिल्डिंग तुटून देणार नाही. माझ्या कारकिर्दीत कधी झालेलं आहे का? लोकांना ते पण कळते. त्यामुळे विषयच नाही. आम्ही एक तर तुम्ही अनधिकृत बांधकाम होऊन देऊ नये, ते प्रशासनाचं काम आहे. आणि जी गरीब लोक तिकडे राहायला येतात त्यांना बेघर करणं हे चुकीचं आहे. तुम्ही बांधकामच होऊन देऊ नका ना का, तर लोक जातील लिगल मध्ये. तर ते कंट्रोल करू आम्ही आणि यांना दिलासा देऊ. माडामधून जो रिडेव्हलपमेंट किंवा हाऊसिंगचं झालेलं ती कामं आम्ही घेऊ. लोखंडे साहेब माडाचे CEO असताना जे पास करून घेतलेलं ती कामं आम्ही मार्गी लावू. स्वतःच सेल्फ रिडेव्हलप करायचं असेल 30, 40, 50 वर्षापूर्वीची इमारत, तर ठाणे जिल्हा बँकेतून काही सोसायटीना आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे लोन. ठाणे जिल्हा बँकेतून का त्यांनी स्वतः डेव्हलप करावी आणि त्या सोसायटीने रिपेमेंट करावं, ते करू आम्ही. राजन नाईकने हे देखील सांगितलंय का आम्ही 1 जागेवरून 44 जागाला आलो म्हणून आम्हाला लोकांनी नाकारला नाही. नाही, मी कुठे काय बोललो? पण त्यावेळी 1 जागा होती, त्यावेळी तुमचा आमदार नव्हता, खासदार नव्हता. आज सगळे आहेत ना तुमचे, आज सगळे आहेत ना. आणि एवढं जोर मारून शेवटी आमचेच उधार घेतले ना उमेदवार. पण उमेदवार तर आमचेच उधार घेतले ना. पश्चिम किनारपट्टीवरती वसईमध्ये आपण बघितलं तर तुम्ही भाजपाला एंट्री पण दिली नाही, तर ते गणित तुम्ही कसं जोडवलं? अहो, ज्यावेळी 109 आमचे उमेदवार निवडून आलेले, त्यावेळी नायगाव खाडी टू वैतरणा खाडी ह्याच्यात पश्चिमेतली एकही सीट, पश्चिम पट्टा नाही तर पश्चिमेची एकही सीट हरलो नव्हतो आम्ही. ज्या हरलो 6 सीट त्या वालीव, गोखिवरा आणि चोपारामध्ये हरलेलो. तर हा आमचा गडच आहे. हा गैरसमज आहे तुमचा काय यावेळी दिलं. गेल्या वेळीच्या बघा ना सीट, भाईंदर खाडी ते वैतरणा खाडी, सगळ्या आमच्या सीट होत्या पश्चिमेला. नालासोपारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय आणि परप्रांतीय लोक राहतात आणि ते बहुतांश कमळच्या बाजूने असतात. त्याचा फटका बसताना दिसतो आपल्याला. बसतो ना, बरोबर आहे. सिटीमध्ये पण आपण बघितलं की खूप कमळाला मानणारे वर्ग तिकडे आले. बरोबर आहे. आव्हान असतं ना का भविष्यामध्ये? नाही, आव्हानं सगळीच देतात. शेवटी काय होते, नवीन आलेल्या लोकांना आम्ही केलेली कामं लक्षात नसतात, माहीत नसतात. तर त्यामुळे ती आम्ही हळूहळू करू ना. आता आम्ही रिअल काम करणार आहे, आता रीलवर पण काम करू. रील बाद जर आहेत ना